अमरावतीच्या मेळघाटातून कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। या ठिकाणी डेंग्यूच्या रुग्णांना चक्क जमिनीवर उपचार दिले जातात, तरीही या संपूर्ण प्रकाराकडे आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र बघायला मिळतंय। सर, जांभली गावात किती रुग्ण सध्या ॲडमिट आहेत? गावात 4 रुग्ण ॲडमिट आहेत। तसंच PSC मध्ये 6 रुग्ण ॲडमिट आहेत। त्यापैकी 4 रुग्ण जे आहेत PSC मधले ते डेंग्यूचेच आहेत। एक पेशंट चिकनगुनियाचा आहे। इथे 3 पेशंट्स जे आहेत ते डेंग्यूना आजारी जे आहेत ते ॲडमिट केलेले आहेत। सर, डेंग्यूचे ॲडमिट रुग्ण जे आहेत त्यांच्यावर जमिनीवर उपचार होत आहे, फरशीवर उपचार होत आहे, सलाईनसुद्धा फरशीवरच लावलेली जात आहे। काय अवस्था आहे? खाटांची काही उपलब्धता नाही आहे का? काय सांगणार? तसं नाही आहे सर, आपल्याला इथे गाव पातळीवर एकच बेड अवेलेबल आहे, तो उपकेंद्रात आहे आणि परिस्थितीनुरूप आपण त्यांना हे केलेलं आहे। तरी आज बेड अवेलेबल होऊन जातील संध्याकाळमध्ये।